नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पी अर्जी अर्जुन बाहेर एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, कारण की अर्जुन झाडावरून उतरतो तर अप्पीला जुने दिवस आठवतात. हे अमोल आणि दीप्या बघत असतो. अमोल आणि दीप्या मजाक म्हणून त्यांच्या बाजूला येऊन उभे राहतात, पण त्या दोघांना काही कळत नाही की अमोल आणि दीप्या इथे आहे. तर अमोल आणि दीप्या जोराने हसतात. तर मग ते अप्पी बोलते, काय दीप्या, काय करतो आहेस तू? तर दीप्या बोलतो की नाही दीदी, तुम्ही असे दोघं खूप छान वाटतात, म्हणून आम्ही हे प्लॅन केलं होतं. तर अप्पी बोलते, काय हे वेड्यासारखं करतोय तू? हा, काय चालू आहे तुझं हे? अप्पी अप्पी रागावून बोलत असते. तर अमोल बी सफाई देत असतो आणि बोलतो, मा बाबा तुम्ही आम्हाला एकत्र पाहिजे म्हणून. तर अप्पी आणि अर्जुन बोलतात की असं कशाला करता तुम्ही, आमची मजा कशाला करता, असं तसं ते सर्व मग हसून बोलत असतात. तर अप्पी बोलते, चल अर्जुन आपण ऑफिसला निघूया. मग ते दोघं ऑफिसला निघून जातात. अर्जुन आपल्या जुन्या घरी येत असतो. जुन्या घरी तो आपली पेटी उघडतो. पेटीमध्ये अप्पीच्या आठवणी असतात. अप्पीच्या आठवणी बघून अर्जुन भावूक होऊन जातो. अर्जुन जुने दिवस आठवायला लागतो. अप्पीनं कसं पाणीचं प्रकरण मिटवलं होतं, अप्पी कशी आपल्या प्रेमात पडली, अप्पी कशी कलेक्टर बनली, किती छान अभ्यास केला तिने, स्वतः किती जिद्द होती ती ती लोकांसाठी किती करायची. पण तिने फक्त माझ्यासाठी समजूतदारपणा नाही दाखवला, सर्वांसाठी तिच्या मनात समजूतदारपणा आहे, पण ती मलाच का नाही समजू घेत? का अप्पी तू अशी का करते? असं तसं तो अर्जुन स्वतःशी बोलत असतो. इकडे अप्पी ऑफिसला पोहोचली असते. ती गायतोंडेशी बोलत असते. गायतोंडे सांगतो की अमोलच्या शाळेमध्ये आपल्याला मेन मेन प्रेसिडेंट म्हणून बोलवलेलं आहे, आपल्याला तिथे मीटिंगला जायचं आहे. तर अप्पी बोलते, नाही मी अमोलच्या शाळेत नाही जाणार, प्रेसिडेंट म्हणून नाही जाणार, कारण की ज्या शाळेत माझा मुलगा शिकतो तिथे मला असं बनून जायचं नाही आहे. तिथं वेगळं इम्प्रेशन पडेल, कारण की अमोलला वेगळी ट्रीट दिली जाईल, कारण की तो कलेक्टरचा मुलगा आहे म्हणून, हे मला आवडणार नाही. तर त्यांना तिला गायतोंडे समजवतो. तरी अप्पीचं मत जे असते ते असतेच. इकडे गायतोंडे दुसरी मीटिंग सांगतो, कन्या शाळेबद्दल सांगतो. तर अप्पी बोलतं तिथे जायला ठीक आहे. गायतोंडे हसतो की वा वा मॅडम, असं तसं बोलत असते. अप्पी पण बोलते, हा आपण कन्या शाळेत अगोदर जाऊ. तर गायतोंडे बोलतो, मला वाटलं तुम्ही अमोलच्या शाळेत पहिले जाण, कारण की अमोलच्या शाळेचं पहिलं आलं होतं निमंत्रण, म्हणून मी अमोलच्या शाळेचं सांगितलं. असं गायतोंडे बोलून आपली गोष्ट संपवतो. इकडे कदम आणि बापू बोलत असतात. कदम आणि बापू अप्पी अर्जुन बद्दल बोलत असतात. तेवढ्यात तिथे रुपाली येते. रुपाली बोलते का कदम साहेब बाबा, की तुम्ही अप्पीला समजावा ना, की तिला किती काम असतं, तिला किती वर्कलोड आहे, तिने सर्व माझ्यावर जिम्मेदारी सोडून द्या, अमोलचं सर्व मी करते, घरातलं सर्व मी बघते, तिने ऑफिसकडे लक्ष द्यावे, कारण की तिला किती दगदग होते, असं तसं रुपाली बोलत असते. पण कदम बोलतो की नाही, ती करते सर्व मॅनेज. तर रुपाली बोलते, अमोलच्या सर्व जेवणाची जबाबदारी मी बघते. तर कदम बोलतात, नाही, अमोलला जे काही आहे वेळा ठरवून दिलेले आहे, अप्पीने सर्व मॅनेज केलेलं आहे, त्यांनी तिने सर्व वेळा ठरवलेल्या आहे, अमोलला काय द्यायचं कधी द्यायचं हे रुपालीला पटत नसतं. रुपाली बोलते, पण मी करते ना, मी आहे ना काय कोणीतरी तिची, तुम्ही पण आहे ना कोणीतरी तिचे त्याचे. तर अप्पी असली नसली तरी आपण करून घेऊ ना त्याचं. पण कदम तिला समजवतात, बघ, जे अप्पीने ठरवलेलं आहे तेच होईल, अप्पी अर्जुन बघून घेईल त्यांच्याबद्दल काय करायचं आहे काय नाही ते, तू याच्यात पडू नको, असं तसं तो बोलत असतो. पण रुपाली काय ऐकायला तयार नसते. रुपाली रागात तिथून निघून जाते, आपल्या रूम मध्ये येते आणि ती गमला पटकते. गमला पटकल्याने तिला खूप राग येत असतो आणि ती अप्पी बद्दल चीड काढत असते. पण हे कदम काही ऐकून घेत नाही. कदमने तिला सांगितलेलं असतं आणि तिला कदमांचा पण खूप राग येतो. ती बोलते, आता अमोलच्या बाबतीत जे काही निर्णय मीच घेणार, अमोल बद्दल मीच करणार, तू बघच आता. अमोलचा जेवण वगैरे अमोलचं सर्व मीच बघणार, मीच करणार, तू कोणी काही म्हणू दे, आता मी जे काही आहे ते मीच करणार. रुपाली खूप चिडलेली असते. इकडे अमोलच्या शाळेत अमोलचे मित्र त्याला भेटत असतात. अमोलच्या मित्रांचे आई बाबा येतात, ते निघून जातात. अमोल एकटा असतो तिथे. मागून संकल्प येतो. संकल्प त्याचे डोळे झाकतो आणि अमोल बोलतो, मामा तू आलास. मग संकल्प जोरात असतो. मग तो अमोल बोलतो, माणिक काका. तर माणिक काका बोलल्याबरोबर, अरे वा, तू मला ओळखलं. अमोल बोलतो, मी मित्रांना कधी विसरत नाही. तो बोलतो, माणिक काका तू इथे कसा काय? तर तो संकल्प बोलतो, मी इथून रस्त्याने जात होतो, तू मला दिसला म्हणून मी इथे आलो. तर अमोल खुश होऊन जातो आणि ते दोघं बोलत असतात.
तर तो संकल्प अमोलला बोलतो, तुझी माँ काल हॉस्पिटलला आली होती, ती तुझी खूप काळजी करते. ती म्हणत होती अमोलला काही झालं तर मी ऑफिस सोडून देईल, अमोलला काही झालं नाही पाहिजे. तर तू एक काम करशील, तुझ्या आईला असं ऑफिस सोडलेलं तुला आवडेल का? तू तुझ्या आईला कधी काही सांगायचं नाही, थोडं काही झालं तर मला सांगायचं. तुझी आई ऑफिस सोडलं तुला नाही आवडला ना, असं तो अमोलला बोलून ऐकवतो आणि तो तिथून निघून जातो. आणि अमोलच्या मनात असं घडलेलं असतं की नाही, आता मला काही सांगितलं नाही पाहिजे. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.